कृष्णा नदीची पाण्याची पातळी 29 फुटांवर. पाणी पाहण्यासाठी गर्दी टाळा, जीव धोक्यात घालू नका. जीवरक्षक टीम प्रमुख शुभम उपाध्ये. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 29 फुटावर पोहोचल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या पाण्याची स्थिती पाहण्यासाठी अनेक नागरिक नदीकाठी, घाटांवर आणि पुलांवर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र ही उत्सुकता गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा शिवसेना नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या जीवरक्षक टीमचे प्रमुख शुभम उपाध्ये यांनी दिला आहे. उपाध्ये म्हणाले, पुराचे पाणी पाहण्यासाठी, व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्यासाठी नदीकाठी जाणे अत्यंत धोकादायक आहे. नदीचा प्रवाह वरून शांत दिसत असला तरी आतून तो अत्यंत वेगवान असतो. एका क्षणातील निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी केवळ उत्सुकतेपोटी नदी परिसरात गर्दी करू नये. शिवसेना नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जीवरक्षक टीम 24 तास नदी परिसरात गस्त घालत असून पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवत आहे. कोणताही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी टीम पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासन व शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदीपात्र, घाट आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. लहान मुलांना नदीकाठी एकटे सोडू नये आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही शुभम उपाध्ये यांनी केले. पूर पाहायला नव्हे तर स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा. तुमची खबरदारीच सर्वात मोठी सुरक्षा आहे, असा भावनिक संदेशही त्यांनी नागरिकांना दिला. त्यांचा 29 फुटापर्यंत गेलेली आहे. कृष्णा नदीच्या काठाची जीवरक्षक टीम रेस्क्यूसाठी सज्ज झालेली. नमस्कार. आज दिनांक 2/8/2026. आजची पाण्याची पातळी साधारणतः 29 फुटापर्यंत पाण्याची पातळी नदीची वाढलेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने ज्या दिलेल्या सूचना आहेत त्याचं पालन करावे. जीवरक्षक टीम पैलवान चंद्रदादा पाटील जीवरक्षक टीम यांच्या माध्यमातून रेस्क्यूसाठी ही टीम कृष्णा नदीच्या काठी सज्ज झालेली आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्ती दरम्यान घाबरून न जाता आमच्याशी संपर्क साधावा. रेस्क्यू टीम आपल्या सेवेसाठी कायमस्वरूपी सज्ज असणार आहे. धन्यवाद.